श्री गणेशाय नमः. नमस्कार देव बरा करो गावाल्यानो. मी प्रताप प्रिया प्रकाश तुरी. गावातील गूढ रहस्यांच्या शोधात, गावातील आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात अर्थातच माझं गाव यामध्ये सर्वांचं स्वागत. भाग 4साठी आपण आलेलो आहोत नाणेरीच्या नदी किनारी. चला तर मग आपण पाहूया देवाचं ऐन. भाग जो 4 आहे हा आहे देवाचं ऐन. तुम्हाला मी देवाचं ऐन दाखवतो. हे विशाल काय आपण वृक्ष पाहतोय हे ऐनाचे वृक्ष आहेत. यांना देवाचे ऐन असं बोललं जातं. आपण पाहू शकतो देवाचे ऐन विशाल काय असे आहेत, महाकाय आहेत. या ठिकाणी अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालं. मराठी सिरियलचं सुद्धा चित्रीकरण झालेलं आहे. सायकल, आंब्याचा रायता यासारख्या चित्रपटांचं या ठिकाणी चित्रीकरण झालं. भाऊ कदम आले होते या ठिकाणी, सई तामणकर आली होती, सुनील जोशी आला. रात्रीचा खेळ चालल्यामुळे शिवंता आणि अण्णा नाईक हे कॅरेक्टर बऱ्याच वेळा या ठिकाणी शूटिंग झाली. त्याला देवाचं ऐन बोललं जातं. विशालकांचे वृक्ष आहेत. नदी किनारी आहे, नदी पण दाखवतो. बाजूला अशी नदी आहे आणि नदी किनारी देवाचं ऐन आहे. देवामध्ये संचार उभा राहतो तो म्हणजे रवळनाथ मंदिर, त्यानंतर सातेरी मंदिर, नंतर महादेवाचं मंदिर म्हणजे लिंग मंदिर. त्यानंतर सप्ताह होतो त्यावेळी देव या ठिकाणी आंघोळीला येतात. आणि हा जो भाग आहे तुम्हाला दाखवतो स्पॉट, हे 2 ऐन आहेत, त्याच्या मधोमध या ठिकाणी संचार उभा राहतो. असं 4 ठिकाणी संचार उभा राहतो गावामध्ये. आणि सप्ताह असतो त्यावेळी देव आंघोळीला येतात. हा झेंडा पाहू शकतो आपण, झेंडा पण दाखवतो. या ठिकाणी तो संचार उभा राहतो. ती जागा ही असं आध्यात्मिक महत्त्व असणारे या ठिकाणी संचार उभा राहतो. विशाल काय आहे ना, आपण वृक्ष पाहू शकतो. देवाचं आहे ना असं याला बोललं जातं. एका व्ह्यूमध्ये सर्व ऐन घेण्याचा प्रयत्न करतो. इथनं स्टार्ट झाले आहेत ते. अशा पद्धतीने हे विशाल काय वृक्ष गावातील आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात, गावातील गूढ रहस्यांच्या शोधात अर्थातच माझं गाव यामध्ये मी प्रताप प्रिया प्रकाश येथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह. तोपर्यंत मी तुमची रजा घेतोय. जय हिंद, जय शिवराय.